जय हिंद मित्रांनो, मी विकी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नो बर्थ यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची अपडेट आणलेली आहे। एस टी महामंडळ MSRTC म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। तर एस टी महामंडळाची एक नवीन अपडेट आली आहे। ती अपडेट अशी आहे की एस टी महामंडळमध्ये 3730 पदांची भरती निघलेली आहे। आता ही भरती कोणत्या ठिकाणी आहे, ह्या भरतीमध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे, कशा पद्धतीत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे, या नवीन वर्षाची भरती निघलेली आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, त्याचप्रमाणे या भरतीसाठी क्वालिफिकेशन किती लागणार आहे, त्याचप्रमाणे वयोमर्यादा किती लागणार आहे, तुम्हाला कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे की ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे, आणि हा फॉर्म कधी सुटणार आहे, अर्ज आवेदन शुल्क कधी सुटणार आहे, ही संपूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजेल। एस टी महामंडळ या पदांची भरतीची सर्व माहिती तुम्हाला कळेल। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। तर वेळ न घालवता तर जाऊ आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा, एक नवीन अपडेट आली की एस टी महामंडळात वाहकाची 3730 पदे रिक्त नवीन भरती जाहीर। आणि ही नवीन भरती 2026मध्ये निघलेली आहे मित्रांनो। आता ही भरती संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। या ठिकाणी पहा, एक नवीन अपडेट काय, तर या एस टी महामंडळामध्ये 3730 पदे भरण्यात येणार आहे आणि 2026ची नवीन अपडेट आलेली आहे मित्रांनो। तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्राचे जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टी महामंडळात वाहकांची 3730 पदे रिक्त आहे। त्यामुळे कार्यरत वाहकांना तब्बल ड्युटी करावी लागत असल्याने त्यांच्यावर ताण येत आहे। याचा बस फेऱ्यावर परिणाम होऊन प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। यामुळे नवीन भरती प्रक्रिया कधी सुरू होणार याचा प्रश्न पडला आहे। या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। तर या ठिकाणी पहा, राज्यात एस टी महामंडळाची 580 बस स्थानके असून या बस स्थानकामध्ये प्रवाशांना योग्य सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात। मात्र वाहकांची 3730 पदे रिक्त असल्याने आगार व्यवस्थापक प्रामुख्याने दैनंदिन फेऱ्यांचे नियोजन करणे कठीण होते। अशा वाहकांना डबल ड्युटी द्यावी लागतात असल्याने फेऱ्या उशिरा धावतात तर कधीकधी त्या रद्दही होतात। त्याचा परिणाम एस टीच्या उत्पन्नावर होत आहे। यामुळे प्रवाशांनाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे। कार्यरत वाहकावरही अनेकदा डबल ड्युटीचा ताण येतो। एक कामगिरी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या कामगिरीवर चढणे त्यांना शक्य होत नाही। परिणामी नियोजित फेऱ्यांना बराच विलंब होतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा, एवढ्या मोठ्या संख्येने स्वमालकीच्या गाड्या बऱ्याच वर्षांनी एस टीच्या ताफ्यात येत असून त्यावर चालक मात्र कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहेत। हे कंत्राट 3 वर्षासाठी असून गाड्यांचे आयुर्मान मात्र 15 वर्षे असणार आहे। याशिवाय निर्धारित 15 वर्षे पूर्ण झाल्यानंतर व किलोमीटर संपल्यावर या गाड्या LNG मध्ये रूपांतरित होणार आहेत। सध्या चालकांना इतर मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्यामुळे 3 वर्षाचे कंत्राटी संपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुभवी व प्रशिक्षक चालक मिळतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे।
एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या घेतल्यानंतर चांगले चालक मिळणे अवघड वाटते. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने चालक नेमल्यास व पुढे त्यात सातत्य राखण्यास अपयश असल्यास भविष्यात अनेक संघटना सामोरे जावे लागणार असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार करत आहेत. राज्य सरकारने एस टीला कायमस्वरूपी चालक भरती करण्यास मंजुरी दिली तर कायमस्वरूपी रोजगार निर्मिती होईल, त्यातून अनेक प्रश्न सुटतील असे बर्गे यांनी म्हटले आहे. तर एस टीत गेले अनेक वर्ष हजारो कायम पदे मुद्दाम रिक्त ठेवली गेली आहेत. कायमस्वरूपी कामासाठी कंत्राटी कामगार ठेवणे बेकायदा आहेत. यातून एक गुलामीचे नवे साम्राज्य उभे केले जात आहे. असे साम्राज्य जिथे कामगार घाम गाळतो, दलाल व कंत्राटदार पैसा खातात आणि सरदार त्यांचे संरक्षण करते. महाराष्ट्राच्या कामगार चळवळीला मोठा इतिहास आहे. मिल कामगारांच्या संपापासून ते लाल बावट्याच्या चळवळीपर्यंत काँग्रेसने उभारलेले ट्रेड युनियनपासून ते समाजवादी डाव्या संघटनेच्या संघर्षापर्यंत या राज्यांनी नेहमीच कामगारांच्या हक्कासाठी कडवी लढाई दिली पाहिजे. अशा महाराष्ट्रात आजची घडीला शिंदे फडणवीस पवार सरकारने घेतलेला एस टी महामंडळातील 17,450 चालक व सहाय्यक पदांची कंत्राटी भरती करण्याचा निर्णय हा केवळ प्रशासनिक आदेश नाही, तो म्हणजे काम वर्गावरचा उघड विश्वासघात आहे. तरुणाईच्या स्वप्नाची राख आणि कामगार कायदा अक्षरांश पायदळी तोडण्याचा प्रयत्न आहे. भरती प्रक्रिया स्थगित करणे, रद्द करणे, जागा कमी जास्त करणे आणि आवश्यक त्या बदलासंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ रत्नागिरी विभाग यांच्याकडे राहणार असल्याचे कळवण्यात येत आहे. तर या ठिकाणी पहा मित्रांनो, ते अशा पद्धतीने एक नवीन अपडेट आलेली आहे 17,450 आणि जे तुम्हाला मी अपडेट सांगलेलं आहे की या ठिकाणी पहा 3,730 पदे. आता 3,730 पदे नवीन अपडेट आली, भरती 2026 मध्ये सुटणार आहे मित्रांनो. आता कधी सुटणार आहे अजून ते कधीनी सांगितलेलं नाही आहे. तर तिने फक्त या ठिकाणी डिक्लेअर केलं 3,730 पदे या नवीन वर्षात भरण्यात येणार आहे. एक नवीन अपडेट आलेली आहे. ते टप्प्याटप्प्यानुसार भरती होणार आहे मित्रांनो. आता 3,730 पदे कधी भरण्यात येणार आहे, हे जे फॉर्म भरण्याची डेट जेव्हा त्यांच्याकडून आयोजित होईल तेव्हा तुम्हाला एक नवीन नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही भरती सुटल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन मिळेल मित्रांनो. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांनी आत्ताच बॅच बिलला काढायला सुरुवात करा आणि अभ्यासाला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला पुढे अडचणी येणार नाही मित्रांनो. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.